आपण काय डिस्कस करतो तर आय एम रोल काय. ठीक आहे. आता एक्झाम्पल कसं तयार करू मी एक. आता बघा आय एमचं तुम्ही रोल कसे क्रिएट करू शकता तुम्ही सर्व्हिस ते सर्व्हिस आणि अकाउंट टू अकाउंट तसं तुम्ही आय एमचं रोल क्रिएट करू शकता. ठीक आहे. म्हणजे आता बघा आपल्याला काय करायचं आता आय एम रोल बघायचं. ठीक आहे. आय एम रोल काय आहे. आता आय एम रोल आहे. ठीक आहे. आता आपण डिस्कस केलं काय आय एम रोल. तर आता आय एम रोलचे काय प्रकार बघायचे कसं करू शकतो आपण आय एम रोल ऍक्सेस. म्हणजे सर्व्हिस टू सर्व्हिस ऍक्सेस करू शकतो. समजा ही तुमची EC2 सर्व्हिस आणि तुम्हाला ऍक्सेस काय करायचं S3 बकेट. तर जनरल वे मध्ये तुम्ही काय करता कसं ऍक्सेस करताय. जर मी आय एम युजरला EC2 चं परमिशन दिलं आय एम युजर थ्रू जर तुम्हाला जर करायचं असेल तर काही कसं केलं असतं तुम्ही काय केलं असं तुम्ही परमिशन दिले असते त्याला सर. परमिशन दिली असते ऍक्सेस कसं केलं असतं तुम्ही परमिशन दिलं. ठीक आहे. आय एम युजरला EC3 बकेटचं EC2 आणि S3 बकेटचं परमिशन दिलंय तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागलं असतं AWS कॉन्फिगर करावं लागला ARN थ्रू. आणि तुम्हाला AWS LS हे बकेटचं नाही का सगळ्या हे गोष्टी तुम्हाला कॉन्फिगर करून तुम्हाला काय लागलं असतं क्रेडेन्शियल लागलं असतं इथं. आणि मग तुम्ही याला ऍक्सेस करू शकता तुम्ही आय एम युजर थ्रू. ठीक आहे. कळलं काय म्हणतो मी ते. जर तुम्ही रोल क्रिएट केला तुम्ही रोल EC2 आणि S3 बकेट. जर EC2 ला S3 बकेटचा ऍक्सेस करायचा असेल तर याला काय लागणार आहे क्रेडेन्शियल लागणार युजर नेम पासवर्ड असं काहीतरी लागणार समजा. ठीक आहे. तर तुम्ही रोल जर क्रिएट केलाय तर रोल क्रिएट करून आणि त्याला तुम्ही पॉलिसी जर अटॅच केल्या तर तुम्ही विदाउट युजर नेम पासवर्ड ह्या S3 बकेटला ऍक्सेस करू शकता तुम्ही. सर्व्हिस टू सर्व्हिस ऍक्सेस बोलतो आपण याला टू सर्व्हिस ऍक्सेस. सॉरी हा असं करा तुम्ही EC2. ठीक आहे. सर्व्हिस टू सर्व्हिस याला ऍक्सेस करू शकता तुम्ही. एक S3 एक रोल क्रिएट करणार आणि रोल ते ह्या EC2 इन्स्टन्सला देणार तुम्ही रोल ते आणि त्या रोल थ्रू हा S3 बकेट तुम्ही ऍक्सेस करू शकता तुम्ही. आणि अकाउंट कसं आता समजा हा योगेश आहे म्हणजे हा एक अकाउंट आहे. अकाउंटला कसं करू मी अकाउंट समजा हा अकाउंट आहे आणि याला हा अकाउंटचा ऍक्सेस जर हे अकाउंट मधलं काही गोष्टी असतील समजा हा अकाउंट मध्ये S3 बकेट आहे. हे अकाउंट थ्रू हा S3 बकेट जर तुम्हाला ऍक्सेस करायचा असेल त्यासाठी तुम्हाला काय करणार अकाउंट सर्व्हिस ऍक्सेस ते द्यावं लागेल. ठीक आहे. कळतंय का डायग्राम मला काय जमाना गेलं एवढी कळतंय का काय मी मला काय बोलायचं ते. ठीक आहे. अजून एक डायग्राम काढतो. आता बघा पहिलं आवाज येते माझा योगेश. हो येतो सर आज. IAM रोल सगळ्यात आधी IAM रोल काय एक एंटिटी काय इथं आणि काय करता IAM रोल तुम्हाला विदाउट युजर नेम म्हणजे क्रेडेन्शियल तुम्हाला ते ऍक्सेस करता येते. काय करता येतं म्हणजे एखादी रोल हे करून तुम्ही टेम्पररी एक क्रेडेन्शियल म्हणजे टेम्पररी तुम्हाला जर काय काम करायचं असेल तर तुम्ही रोल थ्रू करू शकता तुम्ही. म्हणजे तुम्हाला एक युजर क्रिएट करण्यापेक्षा तुम्ही एक रोल क्रिएट करून त्या रोल थ्रू तुमचं एक PCP काम असेल ते तुम्ही करू शकता तुम्ही. म्हणजे कसं करू शकता तुम्ही
सगळ्यात पहिलं सर्व्हिस टू सर्व्हिस म्हणजे काय करणार तुम्ही? समजा तुमचं एक हा EC2 इन्स्टन्स आहे, EC2 इन्स्टन्स आहे, EC2 इन्स्टन्स आहे तुमचे, आणि प्लस हे तुम्ही याला काय करणार, IAM रोल अटॅच करणार. रोल अटॅच करणार. ठीक आहे, याला एक पूर्ण मी सर्व्हिस करीत होतो. ठीक आहे, तर तुम्हाला ऍक्सेस काय करायचंय, S3 बकेट म्हणजे तुम्हाला ऍक्सेस काय इथं पॉलिसी द्यावं लागत नाही काहीतरी त्याला. म्हणजे तुम्हाला S3चं काय करायचंय, ऍक्सेस करायचं. पण कुठून करायचं तुम्हाला, हा EC2 इन्स्टन्स वरून तुम्हाला S3 बकेटला ऍक्सेस करायचंय. तर त्यासाठी तुम्हाला EC2 इन्स्टन्सला काय द्यावं लागेल बोललो मी, रोल. ठीक आहे, म्हणजे सर्व्हिस, एका सर्व्हिसवरून दुसरी सर्व्हिस जर ऍक्सेस करायचा असेल तर तुम्हाला त्याचा रोल क्रिएट करावा लागते. जर मी इथं रोल क्रिएट केलं नाही आणि मला EC2 इन्स्टन्स थ्रू मला S3 बकेटचा ऍक्सेस करायचा असेल तर मला काय काय लागणार आहे, काय लागेल, ऍक्सेस कीज. हा, ऍक्सेस की ते लागेल. ठीक आहे, जर मी रोल दिलं तर ऍक्सेस कीची गरज आहे का मला, नाही. ते हे एक झालं. आता दुसरा प्रकार काय आहे, अकाउंट टू अकाउंट. म्हणजे एका अकाउंटला जे समजा दुसरं तुम्ही काय करू शकता, अकाउंट टू अकाउंट. म्हणजे समजा हा तुझं EC2 इन्स्टन्स आहे तुमचं, अकाउंट ये बोलतो याला मी, आणि तुम्हाला S3 बकेट कुठलचं ऍक्सेस करायचंय, अकाउंट बी मधलं. ठीक आहे, कळलं का, हा EC2 इन्स्टन्स तुमचा अकाउंट ए मध्ये आहे आणि तुम्हाला S3 बकेट कुठलचं ऍक्सेस करायचंय, अकाउंट बी. म्हणजे माझ्या अकाउंटवरून मला योगेशच्या अकाउंट मधलं S3 बकेट मला ऍक्सेस करायचंय. तर त्यासाठी पण तुम्हाला रोल द्यावा लागेल, अकाउंट अकाउंट ऍक्सेस. असं तुम्ही करू शकता, तुम्ही प्रॅक्टिकल हे आपल्याला असंच करायचं आहे. ठीक आहे, आता IAM युजर आणि IAM रोल मधलं जर तुम्हाला डिफरन्स बघितलं तर IAM युजरला काय लागणार आहे, तुम्हाला युजर नेम पासवर्ड ऍक्सेस लागेल ना त्यासाठी. पण रोलला तुम्हाला हे गरज नाही, टेम्पररी जे क्रेडेन्शियल असतं ना, म्हणजे तुम्हाला युजर नेम पासवर्ड युज करायची गरज नाही तुम्हाला. आणि हे स्पेसिफिक पर्सनला याला देतो, याला तसं काही नाही. म्हणजे कोणी इंडिव्हिज्युअल युजर असला त्याला आपण एक युजर क्रिएट करून देतो त्याला, तू कर म्हणतो. पण इथं काही नाही, तुम्हाला जसं पाहिजे. क्रॉस अकाउंट तुम्हाला ऍक्सेस पाहिजे असेल ते बी भेटून जाईल. तुम्हाला सर्व्हिस टू सर्व्हिस तुम्हाला ऍक्सेस पाहिजे असेल त्याचं पण रोल क्रिएट करून तुम्ही ते ऍक्सेस घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, कळलं. हो सर. मला आता काय करायचं, एका सर्व्हिसवरून दुसरी, म्हणजे दोन मी काय करतो, एक प्रॅक्टिकल तुम्हाला कळावं त्यासाठी. तिथं काय आले, PA काय 645. ठीक आहे, मी कुठं जातो, IAM मध्ये जातो. आता मी काय करतो, EC2 इन्स्टन्स नंतर लॉन्च करतो. ठीक आहे, IAM मध्ये जातो मी. कुठे IAM, आता इथं बघा
ग्रुप बघितला आपण, युजर्स बघितलं, पॉलिसी बघितलं, तर आपल्याला काय बघायचं, रोलचं बघायचं. रोल आता आय एम रोल इज अन आयडेंटिटी यू कॅन क्रिएट दॅट स्पेसिफिक परमिशन विथ क्रिडेन्शियल्स व्हॅलिड शॉर्ट ड्युरेशन बाय द एंटिटी ट्रस्ट. आता हे काय आहे, शॉर्ट टाइमसाठी, शॉर्ट ड्युरेशनसाठी मला वाटतं बाय डिफॉल्ट किती तासाचं काहीतरी असेल, मला टाइम आठवत नाही ते. म्हणजे एक शॉर्ट ड्युरेशनसाठी तुम्ही ते ऍक्सेस देऊ शकता. ठीक आहे. आता हे बघा, हे एवढे रोल आहेत AWS वाल्याचे काय आहेत, पण आपल्याला मला वाटतं मी काहीतरी क्रिएट केलं असेल क्लाउड ट्रीसाठी काहीतरी. मी काही रोल माझे एकच मिनिट प्रॅक्टिकलला सुरुवात केली नाही बरं का अजून. तुम्ही म्हणता नाही काय करता. ठीक आहे, मी आलो. सगळ्यात आधी तुम्हाला कुठं जायचं, रोल सेक्शन मध्ये जायचंय. रोल मध्ये गेला तुम्ही, रोल्सवर क्लिक केलं, तिथून काय करणार तुम्ही, क्रिएट रोलवर क्रिएट करणार, क्रिएट रोल. आणि इथं तुम्हाला ट्रस्ट एंटिटी टाईप, म्हणजे हे बघा इथं जर बघितलं तुम्ही, तुम्हाला व्हेन यू क्रिएट अ रोल वी क्रिएट टू पॉलिसी, ट्रस्ट पॉलिसी दॅट स्पेसिफाय हू कॅन अज्युम द रोल परमिशन. म्हणजे हे काय करतं, तुम्ही कोण अज्युम करणार रोल, तुम्हाला काय पाहिजे, सर्व्हिस AWS सर्व्हिसेस मध्ये काय EC2 किंवा बाकीचे काय सर्व्हिसेस असतील तुमचे ते, आणि AWS अकाउंट, हे दोनच बघायचे आपल्याला. ठीक आहे. म्हणजे हा काय करायचं तुम्हाला, हे क्रॉस अकाउंट साठी हे करावं लागेल. आणि EC2 इन्स्टन्स वरून जर तुम्हाला इस्त्री बकेट ऍक्सेस करायचा असेल, तर सर्व्हिस टू सर्व्हिस तुम्हाला जर ऍक्सेस पाहिजे असेल, तुम्हाला हा ट्रस्ट कोणती एंटिटी सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला, AWS सर्व्हिस. म्हणजे कोण अज्युम करणार हे रोल, म्हणजे AWS सर्व्हिस. When you create a role, we create two policies. A role trust policy that specify who can assume the role and permission policy that. तर पुढे बघू आपण पॉलिसी करायचं आपल्याला. म्हणजे आता काय करायचं आपल्याला AWS सर्व्हिस, क्रिएट अ रोल दॅट अलाउज अन AWS सर्व्हिस टू परफॉर्म ऍक्शन ऑन युअर व्ह्यू. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय, कोणाला हे करायचं, काय ट्रस्ट सिलेक्टेड ट्रस्ट एंट्री काय करतो आपण, AWS सर्व्हिस केलं, सर्व्हिस टू सर्व्हिस ऍक्सेस पाहिजे. त्याच्यानंतर हे काय यूज केसेस, आता आपल्याला काय यूज करायचं इकडे बघा, हे बघ AWS सर्व्हिस केलं, आणि AWS सर्व्हिस मध्ये कोणाला रोल पाहिजे ते अलाउज अन AWS सर्व्हिस. म्हणजे आपल्याला कशाला पाहिजे ते, EC2 साठी रोल पाहिजे. कशासाठी पाहिजे आपल्याला रोल, EC2 सर्व्हिसला रोल द्यायचंय त्याला काय म्हणायचं, अरे EC2 तुला काय काम करायचं, ते म्हणते मला एक रोल असाइन करा तुम्ही, त्या रोल थ्रू मला पुढचं काम करायचंय ते. ठीक आहे. AWS सर्व्हिस, त्याच्यातलं कोणतं सर्व्हिस यूज करायचं तुम्हाला, EC2. त्याच्यावर क्लिक केलं मी, इथे EC2 वर क्लिक केलं, त्याच्यानंतर मी नेक्स्ट गेलो, आणि आता पॉलिसी अटॅच करावं लागते. आता तुमचं रोल आहे, तुमचा मी कालच बोललोय बघ, रोल आहे, रोलला तुम्ही पॉलिसी अटॅच करता. काल बोललो नाही काय आठवत नाही मला. म्हणजे हा तुमचा रोल असेल ना, आपण रोलला असं करू, हा रोल आहे, रोलला परमिशन द्यायचं. परमिशन द्यायचं म्हणजे काय करावं लागेल, त्याला पॉलिसी अटॅच करावं लागेल. ज्याला परमिशन देतो ना आपण, रोलला काय करतो आपण, परमिशन देतो. रोल आहे प्लस पॉलिसी, म्हणजे रोलला काय करतो आपण, परमिशन देतो आपण. ठीक आहे. बघा त्याला पॉलिसी अटॅच करायची. कळलं काय करतो मी आता, नेक्स्ट स्टेप काय आपली, पॉलिसी अटॅच करायची. काय पॉलिसी पाहिजे याला, ह्या रोलला काय पॉलिसी द्यायची आपल्याला, S3 बकेट, S3 अमेझॉन S3 बकेटचा फुल ऍक्सेस देऊन टाकू याला. तर बघितलं तुम्हाला दिसते की सगळं काय ते, हे बघा काय दिलंय रोल मध्ये, काय आहे बघा, पॉलिसी काय आहे, वर्जन स्टेटमेंट इफेक्ट अलाउ ऍक्शन. S3 स्टार म्हणजे कशासाठी असते, सगळ्या परमिशन ऑल, हा, आणि रिसोर्स पण ऑल आहे सगळे. म्हणजे ह्या परमिशन दिल्या आपण, कोणाला परमिशन दिली आताच्या, पॉलिसी कोणाला अटॅच केली, रोलला, युजरला, हा कोणाला वाटतं युजरला, आणि कोणाला वाटतं रोलला, रोलला करतो ना सर पॉलिसी अटॅच. मग ते पॉलिसी अटॅच करतो म्हणजे पॉलिसी मध्ये EC2 इन्स्टन्स पाहिजे, काय पाहिजे ते
येते मग ते रोल मग सांगते, मग ते कोणाला अटॅच केलेली पॉलिसी ऍक्सेस करते. थांब 2च मिनिटं. कोणाला वाटतं आपल्याला रोल मी युजरला पॉलिसी अटॅच केल्या की रोलला? तुम्हाला काय वाटतं? युजर, युजरला. कारण त्याला आपण परमिशन देणार आहेत ना ऍक्सेस करायला, रीड किंवा राईट. अजून मी तेवढंच विचारलंय कोणाला वाटतं असं युजरला. तुम्हाला जर क्वेश्चन विचारलं व्हॉट इज डिफरन्स बिटवीन आय एम युजर अँड आय एम रोल, काय सांगताल तुम्ही? दोघात काय डिफरन्स आहे? युजर सर सिंगल एंटिटी आहे हा आणि रोलला आपण विदाउट क्रेडेन्शियल्स पॉलिसी अटॅच करून एखादा सर्व्हिस करू शकतो, ऍक्सेस करू शकतो टेम्पररी. टेम्पररी. आता मी कोणाला पॉलिसी अटॅच केलं मग? आता युजरला केलं ना. आता मी आजचा प्रॅक्टिकल युजरचा कुठं संबंध नाही आणला. मी युजर क्रिएट बी नाही केला आणि युजरचा रोलला करतो ना सर आपण. मी सर्व्हिस टू सर्व्हिस करतो म्हणजे रोल लागेल. हा इथं बघा, मी डायग्राम थ्रू तुम्हाला काय सांगितलं, हा रोल क्रिएट केला मी, रोलला परमिशन म्हणजे पॉलिसी अटॅच केला. हे बघा इथं बघा, मी हे डायग्राम कशासाठी काढलं ते तुम्हाला कळलं नाही का? म्हणजे मी डायग्राम का काढत असं आताची, मी रोल हा माझा रोल आहे, त्याला मी काय अटॅच केलं, पॉलिसी अटॅच केली, परमिशन्स. युजरचा काही संबंधच नाही इथं. मी उगाच क्रॉस करायसाठी तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं. नेमकी तुम्ही इंटरव्ह्यूवर असं विचारते, तुम्ही जर खरं जरी बोलत असला तरी तुम्हाला क्रॉस करतात ते. मग तुम्ही त्यांच्या ह्याच्यात असं ते म्हणतात ना, हा त्यांचंच खरं असेल, तसं काही नाही. आता मी पॉलिसीला रोलला पॉलिसी अटॅच केली, सिंपल. रोलला काय परमिशन दिलं मी, अमेझॉन S3 फुल ऍक्सेस. युजरचा संबंधच नाही काय ते. युजर वाटलं साधून पहिल्यापासून सांगतो जाऊन देतात, आता विसरून जा आता काय असेल तर. आता नेक्स्ट टाइमला मला हे करू नका. आता हे काय, हे बघा इथं मी युजर ग्रुप क्रिएट करतो, इथं क्लिक केलं की युजर इथून क्रिएट करतो, इथं जर क्लिक केलं की इथून मी रोल क्रिएट करतो आणि इथून पॉलिसी किंवा पॉलिसीमध्ये बी अटॅच करता येते. रोलवर क्लिक केलं मी, मला आता काय करायचंय, स्टेप 1 काय करायचंय, क्रिएट अ रोल. क्रिएट रोलवर क्लिक केलं आणि मला रोल कसं पाहिजे, सर्व्हिस टू सर्व्हिस पाहिजे का अकाउंट क्रिएट करायचंय. मला एका सर्व्हिसवरून दुसरी सर्व्हिस ऍक्सेस करायची, एका अकाउंट मधून दुसऱ्या अकाउंट मधली सर्व्हिस ऍक्सेस करायची. मला काय करायचं आता, मला सर्व्हिस टू सर्व्हिस. म्हणजे मला एका सर्व्हिसवरून दुसरी सर्व्हिस ऍक्सेस करायची. AWS सर्व्हिसवर क्लिक केलं मी, त्याच्यानंतर इथं यूज केस कोणती सर्व्हिस घेतली मी, EC2, आणि इथं क्लिक केलं, त्याच्यानंतर पुढे गेलो. आता त्या रोलला मला काहीतरी परमिशन पाहिजे ना, बिगर. आता तुम्ही बिगर परमिशनचा रोल आहे, पुढे नेक्स्ट केलं तर त्याला काहीच ऍक्सेस नसतं ना. आता मी काय करतो, दुसऱ्या प्रॅक्टिकल मध्ये सांगतो. आता इथे S3 बकेटला रोलला मी परमिशन देतो, S3 बकेट फुल ऍक्सेस, हा वाला परमिशन दिलं मी, म्हणजे बकेटचं फुल ऍक्सेस आहे त्याला. नेक्स्ट केलं, त्याला रोलचं नाव दिलं S3 बकेट रोल, असं काहीतरी करून टाकतो मी. डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचं, रोलला नाव द्या ना, तुम्हाला कळायला पाहिजे हा रोल काय काम करणार आहे, हा रोल काय काम करणार आहे, S3 बकेटचं ऍक्सेस करणार आहे, S3 बकेटचा रोल आहे. S3 बकेट तुम्ही फुल ऍक्सेस रोल म्हणून टाकतो मी, कळलं तुम्हाला. ऍक्सेस रोल, डिस्क्रिप्शन, सिलेक्ट ट्रस्ट एंटिटी, म्हणजे हा काय आहे, पॉलिसी येते, पॉलिसी. हे बघा अलाउ, हे बघा इथं तुम्हाला क्वेश्चन विचारतात, अज्युम रोल काय, STS टोकन्स आहे ना ते. आता बघा हा पॉलिसीचा आठवतो ना तुम्हाला, तर कन्फ्युज झाला तुम्ही. आता हे काय, STS चा लॉंग फॉर्म काय आहे, सिक्युरिटी टोकन सर्व्हिस, आणि हे काय तुमचं अज्युम रोल. अज्युम रोल काय करते, तुमचं टेम्पररी काय करते, ऍक्सेस देते ते, म्हणजे क्रेडेन्शियल विदाउट क्रेडेन्शियल तुम्हाला टेम्पररी ऍक्सेस देते. STS चा अर्थ काय, सिक्युरिटी टोकन सर्व्हिस, म्हणजे असं एक टोकन टेम्पररी देते त्याला, टेम्पररी सिक्युरिटी क्रेडेन्शियल असं देतं, असं समजा तुम्ही. हे अज्युम रोल आहे, ठीक आहे.
हा पॉलिसी जर बघितली तुम्ही, प्रिन्सिपल हे बघा, वर्जन, स्टेटमेंट, इफेक्ट, अलाव केलं, ऍक्शन काय, ESTS अज्युम रोल दिलं इथं. ऍक्शन काय करायचं आपल्याला, रोल अज्युम करायचा आपल्याला, म्हणजे टेम्पररी ऍक्सेस द्यायचं त्याला. ठीक आहे, म्हणजे सर्व्हिस टू सर्व्हिस पाहिजे, कसं पाहिजे ते आपण इथं बघू. आपण सिक्युरिटी टोकन सर्व्हिस आणि अज्युम रोल काय करते ते काय बोललो मी, टेम्पररी सिक्युरिटी क्रेडेन्शियल पाहिजे असं नाही, त्यासाठी हे केलं आपण. क्वेश्चन विचारायला सांगता यायला पाहिजे. त्याच्यानंतर हा प्रिन्सिपल काय आपलं सर्व्हिस आहे ना, सर्व्हिस आलं. आणि कोणती सर्व्हिस ऍक्सेस पाहिजे आपल्याला, EC2 आलं इथं, कळलं. इफेक्ट, अलाव, ऍक्शन, हे आपलं पॉलिसी बघितलं तसंच आहे, काही नाही, फक्त प्रिन्सिपल आहे, कोणती सर्व्हिस आहे ती प्रिन्सिपल. आपलं इथं अकाउंट, प्रिन्सिपल अकाउंट बी असू शकतं इथं, पण आपण सर्व्हिस घेतलंय. ठीक आहे, आणि जी सर्व्हिस आहे त्या सर्व्हिसचं नाव आणि ESTS अज्युम रोल घेतला आपण. म्हणजे तुम्हाला टेम्पररी ऍक्सेस की हे ते सगळं भेटून जाते तुम्हाला. हे काय ESTS चा अर्थ काय, सिक्युरिटी टोकन सर्व्हिस आहे आणि दॅट अलाउज अज्युम द रोल गेट टेम्पररी सिक्युरिटी क्रेडेन्शियल्स असं सांगू शकतो तुम्ही. त्याच्यानंतर अजून काय परमिशन पाहिजे का तुम्हाला, हे बघा मी काय केलं, रोलचं नाव दिलं, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला जे पाहिजे ते टाका. सिलेक्टेड ट्रस्ट याला एडिट बी करू शकता बरं का तुम्ही. अजून तुम्हाला एखाद्या सर्व्हिसेस टाकायचं असेल त्याला मॉडिफाय करू शकता तुम्ही, इथून एडिट करू शकता. तर मला फक्त तेवढंच पाहिजे, EC2च पाहिजे. ठीक आहे, ट्रस्ट पॉलिसी मध्ये आपण अज्युम रोल ते करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ऍड परमिशन्स, अजून तुम्हाला परमिशन पाहिजे की एवढे बस झाल्या त्यासाठी. आता आपण कोणती परमिशन दिले, अमेझॉन ES3 फुल ऍक्सेस दिलंय. तर अजून जर तुम्हाला इथून परमिशन ऍड करायचं असतील तर तुम्ही इथून एडिट करून ऍड करू शकता. काय पाहिजे, ऍडमिनिस्ट्रेटर ऍक्सेस पाहिजे का, काय पाहिजे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, अजून काय पाहिजे तुम्ही किती बी टाकू शकता, किती पाहिजे तुम्हाला. आता गरज नसेल मी पुढच्या परमिशन असं सहज टाकतो बरं का, तुम्हाला वाटा तुम्ही म्हणता एकच परमिशन टाकते, टाकल्या पुढच्या, नेक्स्ट केलं. ठीक आहे, एवढं अजून परमिशन तुम्ही टाकू शकता. ऍड टॅक्सची काय गरज नाही, तुम्हाला यासाठी टाकू शकता टॅग. क्रिएट रोलवर क्लिक केलं मी इथं बघा, सगळी माहिती भरून क्रिएट रोलवर क्लिक केलं आणि माझा आता रोल क्रिएट झालाय. रोल ES3 बकेट फुल ऍक्सेस क्रिएटेड, हा रोल तुम्ही इथं व्ह्यू करू शकता. हा बघा माझा रोल क्रिएट झालाय. इन्स्टन्स प्रोफाईल ARN कधी क्रिएट झालंय हे बघा. परमिशन काय काय आहे रोलला, तुम्ही रोल सेक्शन मध्ये गेलं, तुमचं युजर क्रिएट झाल्यावर कसं दाखवते तसंच आता रोल क्रिएट झाल्यावर दाखवते. कोणतं रोल होतं ते, ES3 बकेट फुल ऍक्सेस रोल असं नाव दिलेलं आम्ही. ह्या रोलवर जर मी क्लिक केलं तर मला दाखवते काय केलंय. यू कॅन अटॅच, म्हणजे 10 पॉलिसी तुम्ही वापरू शकता, 10 पर्यंत. मी 3च वापरल्यात. हे परमिशन बाउंड्री कशासाठी असते, म्हणजे मॅक्सिमम कितपर्यंत तुम्ही, हे बघा सेट परमिशन बाउंड्री, म्हणजे कुठपर्यंत तुम्ही परमिशन देऊ शकता ते तुम्ही हे एक लिमिट ते ठरवू शकता इथं. क्लाउड ट्रेल याची काय गरज नाही. ट्रस्ट रिलेशनशिप, ठीक आहे, म्हणजे हे आपलं पॉलिसी असते तिथं, हे तुम्ही हे करू शकता तुम्ही. म्हणजे कोणावर ट्रस्ट ठेवू शकता तुम्ही. इथं तुम्ही कोणत्या अकाउंटवर काय, इथं तुम्ही पॉलिसी आहे करू शकता. लास्ट ऍक्सेस, हे रिएक्सेशन हे तुम्ही काढू शकता, याला कॅन्सल बी करता येतं तुम्हाला. ठीक आहे, हा रोल क्रिएट झालेला कळलं का तुम्हाला, सांगा मला, बाकी काही नाही. येस सर, ES3 बकेटचा रोल क्रिएट केलाय, कळलं ना. आता तुम्हाला काय करायचं, एका सर्व्हिसवरून दुसरी सर्व्हिस ऍक्सेस करायची. मी 2 EC2 इन्स्टॉल लॉन्च करतो तुम्हाला कळा म्हणून. आता याच्यावर जे क्वेश्चन विचारले ते हे 6-7 वर्ष एक्सपिरियन्स वाल्याचे क्वेश्चन मी पाटील येत ना तुम्हाला, त्याच्यात ते जे तुम्हाला झेपतं त्या लेवलने करा बरं का तुम्ही. म्हणजे ते आमच्या लागीचे जवळपास, ते आमच्यासाठीच आहे. ते मी बी थोडं बघत होतो अपडेट काय आले ते हाय लेवलचे काही क्वेश्चन असतील ते एवढं डोकं लावू नका. तर मी काय करतो, ES3 बकेट असं रोल याला नाव देतो तुम्हाला कळावं म्हणून बरं का, कळावं म्हणून नाव देतो बरं का. ES3 बकेट रोल असं एक EC2 इन्स्टॉल लॉन्च करतो मी, काहीच करत नाही.
म्हणजे तुम्हाला कळलं E3 बकेट रोल असं ते EC2 इन्स्टन्स नाव दिले. तुमचं काही पण नाव असेल बरं का त्याचं, माय उबंतू बी असेल विथ रोल माय उबंतू असं नाव दे तुम्ही. ठीक आहे, काय प्रॉब्लेम त्याला. EC2 इन्स्टन्स क्लिक होत नाही. झालं का सिलेक्ट? ओके. असो AWS स्लो आहे की अकाउंट नीट स्लो आहे तेच कळत नाही मला आज. ओके, कीप इयर कोणते असतील माझ्याकडं. माय लॅपटॉप न्यूवर क्लिक करतो मी. ते नेटवर्क सेटिंग्स हे आपलं सेम आहे. इथून बी तुम्ही हे करू शकता, पण रोलचं पण मध्ये कुठतरी, पण तिथून नाही करायचं. सिंपल मध्ये जाऊ. ॲडव्हान्स डिटेल मध्ये ते असते कुठतरी रोलचं, ते कुठतरी बघितलं ते बघा. इन्स्टन्स प्रोफाईल इथं असं कुठतरी. हे बघा इथं इथून रोल तुम्ही इथं विसरून जा बरं का. मी फक्त इन्स्टिट्यूशन लॉन्च करा एवढं हे करा तुम्ही. तुम्ही अजून म्हणता हे काय केलं प्रोफाईल इथून बी सिलेक्ट करू शकता तुम्ही. माहितीसाठी सांगतो बस. हे बाकीचं ठीक आहे. असो, मी इन्स्टन्स लॉन्च करतो. हा इन्स्टन्सचं नाव काय? आता अजून एक दुसरा इन्स्टन्स EC2 इन्स्टन्स लॉन्च करतो. त्याला नाव देतो विदाउट रोल असं नाव देतो त्याला. उबंतू काय चालू काय माहिती आज. स्पीड तर आहे असं. आता 2 EC2 इन्स्टन्स लॉन्च केलेत मी. ठीक आहे. हा विथ रोल आहे, हा रोल वाला आहे. ठीक आहे, हा वाला काय रोल वाला आहे. ठीक आहे, हा एक करतो मी. आता मला सांगा, आता मी रोल कोणाला अटॅच केलंय का? आता हा विदाउट रोल वाला आहे. म्हणजे आता जर मी इथं AWS केलं, काय बोलते झालं एक करतो मी PT मला वाटतं बकेट असेल माझ्याकडे एखादी क्रिएट केलेला. 2 मिनिट. नीट स्लो तर नाही चालत.
इस्त्री बकेट आहे की नाही माझ्याकडे कधी आहे असले बकेट आहेत माझ्याकडे असो मी काय केलं आता हे इन्स्टॉल करतो CL आहे का म्हणते CL इन्स्टॉल करा म्हणते करू AWS S3 LS केलं मी तर काय म्हणते अनेबल टू लोकेट क्रेडेन्शियल्स यू कॅन कॉन्फिगर क्रेडेन्शियल्स बाय रनिंग द AWS कॉन्फिगर तर ते बोलतंय का माणूस म्हणजे हा का बोलतोय तुमच्याकडे S3 बकेट ऍक्सेस करायचे तुम्हाला पण तुम्हाला काय लागणार आहे क्रेडेन्शियल्स लागतं ना तुम्हाला माहित असेल ना आपण कॉन्फिगर करावं लागेल सर त्याला AWS कॉन्फिगर करावं लागते AWS कॉन्फिगर करून ऍक्सेस की सिक्रेट की ते ऍक्सेस की आणि सिक्रेट की टाकावं लागेल आता मी रोल क्रिएट केलं त्याचा फायदा काय सांगा मला तर मला काय करावं लागेल मला इस्त्री बकेटचा ऍक्सेस रोल थ्रू पाहिजे तर मला हा रोल ह्या इन्स्टिट्यूशनला अटॅच करावं लागेल जे क्रिएट केले ते तर आता मी काय करतो हा माझा इन्स्टिट्यूशन विथ रोल वाला तर बघा ऍक्शन मध्ये असेल कुठेतरी होतं ते 2 मिनिटं मला हा ओके 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 सापडलं ठीक आहे आता बघा आता मी AWS S3 LS करतो तर मला काय विचारते ते तुमच्याकडे क्रेडेन्शियल नाही म्हणते ते विदाउट क्रेडेन्शियल तुम्ही कसं ऍक्सेस करणार म्हणजे इथं काय त्यांना बोलायचंय काय एक तर तुम्ही कोणता युजर आहे ते सांगा ना मला तुम्ही जर तुम्ही एक युजर क्रिएट केला IAM युजर क्रिएट केलं योगेश तर मला योगेश ऍक्सेस की सिक्रेट किती टाकावं लागले असते मला तर मला ऍक्सेस करता आला असतं पण मला तसं नाही करायचं मला काय करायचं एक रोल अटॅच करायचा त्याला रोल तर काय करणार मी त्या EC2 वर सिलेक्ट करणार ऍक्शन मध्ये जाणार आणि इथं सिक्युरिटी मध्ये जाणार मी सिक्युरिटी मध्ये गेलो तर मॉडिफाय IAM रोल वर क्लिक करणार मी आणि इथून मी जे रोल क्रिएट केले मला इथून मी रोल क्रिएट करतात बरं का पण मी ऑलरेडी रोल क्रिएट केलेला आहे बघा S3 बकेट फुल ऍक्सेस रोल क्रिएट केले ते अटॅच करणार मी आणि इथं अपडेट IAM रोल करणार आता बघू तर मला वाटतं रिस्टार्ट करावं लागतं का काही हे आता काय आलं आता क्रेडेन्शियल का नाही विचारलं मला त्यांनी आपण IAM रोल केलाय मॉडिफाय केलाय म्हणजे एक रोल क्रिएट केला रोलला आपण परमिशन दिलेले आहेत आणि ते रोल थ्रू आपण सगळ्या गोष्टी करतोय आपण मग S3 बकेटच्या सगळ्या गोष्टी करता येतात आपल्याला ठीक आहे आता ठीक आहे मी काय करतो ठीक आहे जाऊ दे एक कमांड आहे समजा काही S3 बकेटच्या आता हे बघा मी इथं लिहिलंय हे बघा आता हे मला काय करायचं S3 बकेट क्रिएट जर करायचं असेल तर काय कमांड आहे माझ्याकडे AWS S3 MB मेक बकेट आणि हे बकेटचं नाव आता आपण जनरली गिटची कमांड वापरत होतो आधी काय लिहित होतो आपण गिट आणि नंतर गिटच्या कमांड लिहित होतो डॉकरचं जेव्हा आपण बघत होतो आधी काय लिहित होतो आपण डॉकर इमेज नेम डॉकर कंटेनर नेम डॉकर रन डॉकर इमेज एलएस असं करत होतो ना आपण तर बघा आता AWS तुम्ही जे कमांड यूज करणार ते आधी सगळ्यात आधी AWS लिहिणार त्याच्यानंतर काय S3 बकेट रिलेटेड गोष्टी ते लिहिलं तुम्ही डॉकर मध्ये कसं होतं डॉकर कंटेनर डॉकर इमेज म्हणजे जे तुमचा रिसोर्स होता त्यानुसार तुम्ही यूज करत होता तिथे तसंच आहे ना क्रिएट अँड S3 बकेट तुम्हाला S3 बकेट क्रिएट करायचं हे तुमचं AWS ने सुरुवात करणार
त्याच्यानंतर तुम्हाला कोणता रिसोर्स वापरता तुम्ही S3 आणि काय करायचं तुम्हाला बकेट क्रिएट करायचंय आणि हे तुमचं बकेटचं नाव हे सिंटॅक्स लक्षात ठेवावं लागेल फक्त तुम्हाला S3 सेमीकॉलन कळतंय कळतंय का S3 बकेटचं कमांड तुम्ही रिवाइज केलं नाही का लेक्चर मी ग्रुपवर टाकलं तर कोणी ओपन करून बघितलं का ते का नाही अभ्यासात जाऊन द्या पण ओपन करून कोणी बघितलं का ते लेक्चर कळतं सर ते बघितलं लेक्चर S3 बकेट क्रिएशन अजून युजिंग कोणी कोणी CLI बघितलं ते लेक्चर कमांड लाईन S3 इंटरफेस बकेटचं मी ग्रुपवर टाकलं ते आणि ग्रुपवर ते आपण जे क्लासचं ग्रुप आहे ना तिथं आपण असं नाही का टाइमपाससाठी ग्रुप नाही क्रिएट केले ते म्हणजे असंच काहीतरी फालतू चॅटिंगच्या काही नाही फक्त अभ्यासच असते तिथं जे मी मटेरियल टाकतो स्वतः मी प्रॉपर सगळ्याच गोष्टी टाकतो तिथं जे गरज आहे तेच तर ते तुम्ही बघायला पाहिजे होतं ठीक आहे असो आता मला काय करायचं बकेट क्रिएट करायचं तर काय कमांड बोललो तुम्ही AWS काय करायचं S3 बकेटचं करायचं ना क्रिएट AWS S3 आणि LS लिस्ट ऑफ बकेट्स आणि क्रिएट करायचं असेल तर काय MB म्हणजे MB मेक बकेट हा त्याच्यानंतर बकेट S3 कोलन आणि हा सिंटॅक्स असा करायचा नाही तर बकेटचं नाव द्यायचे मी काय देतो नाव बरोबर माय S3 बॅच 5 असं काय नाव देतो त्याला बकेटचं नाव वेगळं पाहिजे ना काहीतरी बॅच 5 देतो आणि तर करून टाकतोय बघा कमांड बघा काय सिंपल कमांड आहे AWS S3 MB सिंपल आहे ना इथं AWS केलं आपण त्याच्यानंतर कशासाठी कमांड S3 बकेटसाठी आणि MB म्हणजे काय करायचं बकेट क्रिएट करायचं त्यासाठी MB केलं आणि त्याच्यानंतर बकेट नेम AWS S3 MB बकेट नेम आणि हा सिंटॅक्स लक्षात ठेवायचा S3 कोलन आणि ह्याच्यात हे बकेटचं नाव लिहायचं इंटर केलं तर बकेट क्रिएट होईल मेक बकेट आता तुम्हाला बकेट क्रिएट झाली की नाही ते बघायसाठी काय कमांड आहे LS कमांड आहे LS कमांड काय करते तुम्हाला लिस्ट ऑफ फाईल्स अँड डायरेक्टरी जर AWS जर तुम्हाला जर बघायचं असेल AWS S3 टाकून त्याच्या समोर त्याच्या कळलं काय बोलतो मी ते डॉकर इमेजचं कसं होतं आपलं डॉकर इमेज LS इमेजेस तसंच ना AWS S3 LS सिंपल कमांड आहे की बघा एवढं बकेट आहे आपल्याकडे हा वाला बकेट आहे हा वाला बकेट आहे ही वाली बकेट आहे ठीक आहे अजून जर तुम्हाला त्याचे जर काही चेंजेस करायचे असेल स्पेसिफिक रिजन मध्ये जर ती बकेट जर तुम्हाला जर क्रिएट करायचं असेल तर काय कमांड आहे AWS S3 MB S3 कोलन बकेटचं नाव S3 बॅच 6 केलं आणि पुढं काय हायपन रिजन रिजनचं नाव रिजन आणि मग काय कोणतं रिजन आहे आपलं US ईस्ट 1 US आता साऊथ वापरते त्याच्यावरच करू ना ईस्ट वन सॉरी कोणते करा काही नाही मी एकाच रिजन मध्ये काय करतो नंतर विसरून जातो ना आपण काय काय केलं त्यासाठी US ईस्ट 1च आहे ना आपलं हे बघा हे वाला रिजन म्हणतो मी कुठे गेले कुठे गेले हे बघ US ईस्ट 1 हा हे बघ मुंबईचं पाहिजे असेल तर EP साऊथ 1 टाकावं लागला पण तिथंच क्रिएट करायचं मला US ईस्ट 1 झाली बकेट क्रिएट माझी आणि बकेट क्रिएट झाली की नाही ते बघायसाठी काय कमांड बोललो मी AWS S3 LS म्हणजे विदाउट क्रिडेन्शियल सगळ्या गोष्टी मी रोल थ्रू ऍक्सेस करतोय मी ठीक आहे जर बकेट मधलं कंटेंट बघायचं असेल तर तुम्हाला काय कमांड आहे AWS S3 LS आणि तुमचं ते बकेटचं नाव जी बकेट असेल त्याचं बकेटचं नाव मी असं द्यायचं बरं काय बकेटचं काय काय कंटेंट त्याच्यात काही नाही अजून दुसऱ्या बकेट होतं ना आपल्या त्याच्यात काय कंटेंट आहे का बघू आपण ह्या बकेटमध्ये काय बघू आपण
काहीतरी प्री लॉक्स आहे, काहीतरी गोष्टी आहेत त्याच्यात. ठीक आहे. अजून दुसरी बकेटमध्ये जर बघायचं असेल तुम्हाला, असं बकेट मधलं जर कंटेंट जर बघायचं असेल तुम्हाला, तर असं तुम्ही बघू शकता. हे बघा काहीतरी आहे त्याच्यात. जर तुम्हाला काही जर एखादी फाईल अपलोड करायची असेल समजा, आता माझ्याकडे काय आहे काय ते बघू दे मला. एलियस काहीच नाही. एक फाईल क्रिएट करतो, कॅट index.html करतो, index.html. ठीक आहे. आता ही फाईल माझी याच्यात हे एलियस केलं ही फाईल. आता ही फाईल मला बकेटवर अपलोड करायचं असेल तर काय कमांड आहे माझ्याकडे? AWS S3 CP म्हणजे कॉपी कमांड. कुठून कॉपी करायची तुम्हाला? ती फाईलचं नाव AWS S3 CP तुमची फाईल आहे ती. आणि कोणत्या बकेटवर तुम्हाला टाकायचं ते बकेटचं नाव. ह्या बकेटवर टाकायचं का त्या बकेटवर टाका. कळलं? AWS S3 CP कॉपी करायची फाईल इथून तर ह्या डेस्टिनेशन, सोर्स टू डेस्टिनेशन. कॉपी कुठून करायचं तुम्हाला? इथून इथं. म्हणजे हा index.html फाईल तुम्हाला त्या बकेटमध्ये टाकायचंय. इंटर केलं झालं. आता तुम्हाला अपलोड येतं बघा, अपलोड म्हणून आलं इथं बघा इंडेक्स. तुम्हाला जर अजून जर बघायचं असेल AWS S3 LS करा ना, हे डिलीट करून S3 LS करा, त्याच्यात दिसेल तुम्हाला कंटेंट. हे बघा आहे एक index.html फाईल. इथं बकेटवर जाऊन जर बघितलं तर आहे. हे बकेटचं क्लिअर झालं का? हो सर. सिक्स होते का आपलं? हे बघा याच्यात index.html म्हणजे CLR थ्रू तुम्हाला असल्या गोष्टी करतात. हे बघा आली की नाही पाहिली तर फाईलमध्ये काय कंटेंट आहे ते दिसेल आपल्याला. काय ही फाईल आहे तुमची इथे. ठीक आहे. असो कळलं? आता ही कमांड मी तुम्हाला पाठवून देतो. यासाठी तुम्हाला कमांड बघायची, तिथं बघायची काय गरज नाही. तुम्हाला जर फोल्डर जर पाठवायचं असेल तर हायपन रिकर्सिव्हली डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला S3 CP म्हणजे हे गोष्टी तुम्हाला करता आलं का तर सांगायचं तुम्हाला. इस्त्री बकेटचे पण मी ते लिहिलं सगळ्या कमांड आहे. हे बघा तुम्ही स्वतः करून बघता ना, नंतर मला दुसरी कन्सेप्ट घ्यायची. हा इस्त्री बकेटचे कमांड सगळ्या हो सर आहे बघा. हो सर. लिस्ट ऑफ बकेट साठी काय AWS S3 LS. लिस्ट म्हणजे बकेट मधलं कंटेंट बघायचं असेल तर काय AWS S3 LS आणि त्या बकेटचं नाव. आणि अपलोड फाईल्स ऑन इस्त्री बकेट. इस्त्री बकेटवर तुम्हाला काय फाईल अपलोड करायचं असेल तर काय कमांड आहे? AWS S3 CP त्या फाईलचं नाव आणि त्या बकेटचं नाव. जर तुम्हाला फोल्डर जर करायचं असेल AWS S3 CP ते तुमचं फोल्डरचं नाव, तुमचं बकेटचं नाव आणि पुढे रिकर्सिव्ह हायपन रिकर्सिव्ह टाकावं लागतं तुम्हाला. ते झालं. जर तुम्हाला S3 बकेटवरून तुमच्या लॅपटॉपवर काय डाउनलोड जर करायचं असेल कंटेंट तर काय कमांड आहे? AWS S3 CP ही सेम आहे, फक्त इथं उलट सुलट केले त्यांनी. काय केलंय आता आधी का आपल्याला लोकल वरून रिमोटवर जर पाठवायचं असेल तर जे सोर्स टू डेस्टिनेशन, आता आपल्याला काय करायचं? डाउनलोड करायचं ना, तर मग ते आधी बकेटचं नाव लिहावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठं डाउनलोड करायचं त्याचं इथं लोकेशन. डॉट म्हणजे करंट लोकेशन आहे त्या लोकेशनवर. तुम्हाला जर दुसऱ्या लोकेशनवर डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही त्या डायरेक्टरीचं तिथं हे देऊ शकता, लोकेशन देऊ शकता डाउनलोड. आणि फोल्डरसाठी हायपन रिकर्सिव्ह केले त्यांनी. हे बघा AWS S3 CP बकेटचं नाव आणि ते कोणती डायरेक्टरी त्याच्यासाठी तुम्हाला डाउनलोड करायची हे तुम्हाला इथं करायचं असेल. हे बघा हे दोघात डिफरन्स काय आहे? ही तुमची बकेट मधली फाईल तुम्हाला जर करायचं असेल तर असं लिहायचं. आता तुम्हाला बकेट मधल्या एखादी फोल्डर डाउनलोड करायचं असेल ते बकेटचं नाव स्लॅश ते डायरेक्टरीचं नाव म्हणजे फोल्डरचं नाव आणि
पुढे हायफन रिकर्सिव्ह. जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर काय AWS 3 RM रिमूव्ह, तुमचं बकेटचं नाव आणि ते सरसकट फाईल सगट असं. हे बघा, तुम्हाला एमटी जर करायचं असेल ती RB फाईल डिलीट करायचं असेल तर RM, जर बकेट एमटी जर करायचं असेल तर काय AWS S3 RB आणि तुमचं बकेटचं नाव. फोर्सली डिलीट करायचं असेल तर आपण फोर्स टाकायचं. हे करताल का? मी तुम्हाला पाठवून देतो. ठीक आहे. हो सर. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट काय बघायची? अकाउंट टू अकाउंट. म्हणजे एका अकाउंटवर, म्हणजे आपल्याला आता काय करायचं कन्सेप्ट? अकाउंट टू अकाउंट म्हणजे दोन AWS अकाउंट कनेक्ट करायचे. बघा एक्झाम्पल कुठे गेलं माझं पी. समजा हा मी हा AWS अकाउंटवर माझा IAM युजर आहे. IAM युजर AWS अकाउंट म्हणतो. ठीक आहे. AWS अकाउंट म्हणजे हा अकाउंट आयडी असं ना काहीतरी, मला अकाउंट हे म्हणजे त्याचं काहीतरी आयडी असेल 1 2 5 6 ते अकाउंटचा आयडी असतं ना अकाउंट. त्या अकाउंटवरून मला काय करायचंय? दुसऱ्या अकाउंटवर युजरचा डेटा दुसऱ्या अकाउंटवर. अकाउंट हा AWSच अकाउंट आहे. ठीक आहे. आणि याच्यातले सर्व्हिसेस तुम्हाला ऍक्सेस करायचे. AWS चे सर्व्हिसेस म्हणजे समजा AWS सर्व्हिसेस हा तुमचं कोणतं आहे? अकाउंट B. म्हणजे त्याचं काहीतरी आयडी असेल समजा 4 3 2 असं काहीतरी. हा माझा अकाउंट आहे. ठीक आहे. हा कोणाचा अकाउंट आहे? माझा अकाउंट आहे. हा कोणाचा अकाउंट आहे? योगेश अकाउंट आहे. तर मला काय करायचं? योगेशच्या अकाउंट मधले डेटा काय करायचं? मला ऍक्सेस करायचं आहे. मला म्हणजे हा रोल असणार त्याला आणि सर्व्हिसेस. समजा हा रोल, मला एक रोल क्रिएट करायला मला ह्या अकाउंटवरून काय करायचं? रोल थ्रू मला काय करायचं? ऍक्सेस करायचं. मला हा अकाउंट मला ऍक्सेस करायचं. ऍक्सेस मला एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटला मला काय करायचं? हे ऍक्सेस करायचं. कळलं मला काय म्हणजे काय बोलायचं ते? एका अकाउंट मधल्या युजरचा डेटा दुसऱ्या अकाउंट मधल्या युजरचा ऍक्सेस करायचा. म्हणजे अकाउंट ए म्हणजे मला काय करायचं? मी म्हणजे काय करायचं? मला योगेश अकाउंट मधल्या इस्त्री बकेटचं मला ऍक्सेस करायचं मला. म्हणजे माझ्या अकाउंटवर आता आपण बघितलं एका अकाउंटवरचं आपल्याला माहिती आहे कसं काय करायचं. कारण एका अकाउंटवर किती IAM युजर असले. आता बघा ना, एक अकाउंट म्हणजे एका अकाउंट मधलं बघितलं आपण सर्व्हिस टू सर्व्हिस EC2 इस्त्री बकेट ऍक्सेस केलं. पण दुसऱ्याच्या अकाउंट मधलं कसं ऍक्सेस करायचं ते बघायचं आपल्याला. क्रॉस अकाउंटचं आपल्याला क्रॉस अकाउंट ऍक्सेस कसं करायचं ते बघायचं आपल्याला. कळलं? म्हणजे ह्या अकाउंटवरलं इस्त्री बकेट मला ऍक्सेस करायचंय. सिंपल. मला योगेशच्या अकाउंट मधले इस्त्री बकेट ऍक्सेस करायचंय आणि दोघांचं AWS अकाउंट डिफरंट आहे. कळलं यूज केस काय आहे ते? कळलं की नाही? कळलं का डोकं करून जाते? थोडं ऍडव्हान्स आहे कन्सेप्ट. ठीक आहे. हा वाला क्लिअर झाला तुमचा आताच हे रोल. आता अजून एक आपण रोल कोणाच्या अकाउंट मध्ये क्रिएट करावं लागेल मला.
ठीक आहे. ते एक रोल क्रिएट करतो मी. योगेशचं पण अकाउंट लागेल मला. ठीक आहे योगेश, तुझं अकाउंट मला वाटतं मी केलं का कुठेतरी लॉग इन की नाही. हा सर, आहेत तुमच्याकडे क्रेडेन्शियल्स. नसेल तर मला अकाउंट नंबर ते पाठवून दे बरं, युजर नेम पासवर्ड पाठवून दे. मला वाटतं मी दुसऱ्या अकाउंटवर लॉग इन केला असेल त्या टाइमला. पाठवलं का? ठीक आहे, मी माझ्या अकाउंटवर तोपर्यंत रोल क्रिएट करतो. एक मिनिट हा सर, एक हा, मिनिट. काय प्रॉब्लेम. हे बघा, इथं तुम्हाला दुसऱ्या अकाउंटचा ऍक्सेस जर करायचा असेल तिथं काय करावं लागेल तुम्हाला, क्रिएट अ रोल AWS अकाउंटवर क्लिक करावं लागेल तुम्हाला. अलाउज एंटिटी अदर AWS अकाउंट बिलॉंगिंग टू युअर थर्ड पार्टी, म्हणजे याच्यावर क्लिक करावं लागेल. आणि इथं धिस अकाउंट, अकाउंट आयडी. हा माझा अकाउंट आहे. हे अकाउंटवरचं जर मला करायचं असेल तिथं करणार मी. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट करणार. आणि इथून काय करणार मी, पॉलिसी S3च करू अजून एकदा, काय तर किंवा ऍडमिनिस्ट्रेटर पॉलिसी करू आपण, काही करू किंवा S3च करू. सगळंच करून टाकतो. ऍडमिनिस्ट्रेटर ऍक्सेस करू. दोन ते सिलेक्ट करतो पॉलिसी. नेक्स्ट रोलचं नाव काय देऊ, क्रॉस अकाउंट देतो. ठीक आहे, कळलं आपल्याला. दिलं. आणि डिस्क्रिप्शन काय पाठवलं सर क्रेडेन्शियल. ठीक आहे. हा ट्रस्ट पॉलिसी म्हणजे इथं अलाउ STS अज्युम रोल कोण अज्युम करणार, हवाला अकाउंट अज्युम करणार. कंडिशन्स नको काही, म्हणजे एक्स्ट्रा काही जर पाहिजे असेल तिथं करणार मी. त्याच्यानंतर क्रिएट रोल करतो. हा माझा काय झालं, रोल क्रिएट झाला. क्रॉस अकाउंट, हा हे बघा क्रॉस अकाउंट वाला रोल क्रिएट झाला माझा. ठीक आहे, आता मी काय करतो, आता एक युजर क्रिएट करतो. आहे युजर ऑलरेडी क्रिएट, वाटलं डिलीट करून क्रिएट करतो पहिलं. टेस्ट युजर म्हणून असं युजरचं काही नाव असेल, काही नाही, पण एक युजर क्रिएट करतो मी. आता रोल क्रिएट केलं, कळलं का तुम्हाला. आता मी काय करतो, एक युजर क्रिएट करतो. क्रिएट युजर, युजर नेम टेस्ट युजर देतो नाव, टेस्ट युजर. प्रोव्हाइड ऍक्सेस की आपलं नाही, युजर आपलं जसं करतो ते. टेस्ट 1 2 3 असा पासवर्ड देतो बरं का. @1 2 3 लक्षात ठेवा, टेस्ट @1 2 3. टेस्ट युजर नाव दिलं, टेस्ट @1 2 3 केलं, नेक्स्ट केलं. आता इथं काय करतो मी, ऑप्शन ऍड युजर टू ग्रुप करतो. आणि ग्रुपमध्ये ऍड करत त्याला, फक्त असंच नाही का, ऍड काही करत नाही ग्रुपमध्ये, फक्त बिगर परमिशनचं त्याला क्रिएट करून टाकतो मी. ठीक आहे, नेक्स्ट करतो. आणि क्रिएट युजर, युजर झाला क्रिएट माझा. शो पासवर्ड तुम्ही इथं कॉपी करू शकता. रिटर्न युजर इन दिस ग्रुप. ठीक आहे का सगळे. ओके, युजर क्रिएट केला. काय केलं आपण आता, युजर क्रिएट केला, हा वाला युजर क्रिएट केला आपण. हे बघा युजर क्रिएट केला आपण. त्याच्यानंतर काय करणार आपण, हा बघा हे युजर कोणता टेस्ट युजर क्रिएट केलं त्याच्यावर गेलो मी. हा वाला युजर क्रिएट केलं मी, त्याच्यावर क्लिक केलं. परमिशन काहीच नाही दिलं बरं आतापर्यंत, मी आता देणार आहे. तर
मी इनलाईन कोणती बी पॉलिसी देऊ शकतो, पण मला काय ट्रस्टेड पॉलिसी देऊ शकतो, पण मला इनलाईन पॉलिसी द्यायची. ठीक आहे, इनलाईन पॉलिसी ऍड करतो. इनलाईन पॉलिसी काय असते माहिती आहे तुम्हाला? पर्टिक्युलर सर्व्हिसेस. हा. आता परमिशनवर क्लिक केलं मी, ऍड परमिशन, क्लिक ऑन इनलाईन पॉलिसीवर क्लिक केलं, क्रिएट इनलाईन पॉलिसीवर क्लिक केलं. त्याच्यानंतर इथं नाही का जेसनवर क्लिक केलं. अरे जेसनवर क्लिक केलं असं का होते? हां, तसं क्लिक केलं. स्टेटमेंट आय डी, स्टेटमेंट 1, इफेक्ट, अलाव, ॲक्शन, रिसोर्स काय दिलं आपण. आता बघा इथं एक काय अवेलेबल ऍक्शन्स मधून सर आपण ऍड करू शकतो. हा, इथं मॉडिफाय करतो मी, पण इथं रिसोर्सच्या जागी आपल्याला काय लागणार आहे? ARN नंबर लागणार त्या रोलचं. म्हणजे इथं युजरला सांगावं लागेल ना त्याला, तुला कोणतं रोल दिले ते. आता बघा, आता वाटलंच मी स्वतः टाईप करतो. ठीक आहे, असं तुम्हाला कन्फ्युजन नको आले. बघा, व्हर्जन, स्टेटमेंट, स्टेटमेंट आय डी, इफेक्ट, अलाव केला आपण. ऍक्शनच्या जागी काय करायचं आपल्याला? ऍक्शन म्हणजे आपण काय करतोय, रोलचं कळतो ना, तर STS अज्युम रोल घ्यावा लागेल ना याला, कळतंय ना? STS हे मी सांगितलं होतं तुम्हाला. हे कॅपिटल आहे ना, स्पेलिंग बघा बरं का माझी. अज्युम, हां असं आहे रोल. STS ऍक्शन, STS अज्युम रोल घेतलं. हां एवढंच आहे ना. आणि रिसोर्सच्या जागी इथं तुम्हाला बघायचं, रिसोर्सच्या जागी काय घ्यायचं तुम्हाला? हे बघा, ऍक्शन काय, STS अज्युम रोल. तुम्हाला रोल यूज करायचा नाही इथं, तर तुम्हाला कोणतं रोल अज्युम करायचं तुम्हाला ते रोलचं नाव इथं. आता मी काय करतोय, ओपन टॅब मध्ये, न्यू टॅब मध्ये इकडं जातो, रोल बघतो तिथं. रोल कन्फ्युज झालं तर सांगा बरं का, थोडं कॉम्प्लिकेटेड आहे बरं का, मी नाही म्हणत सोपं आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. कोणतं रोल होतं आपलं ते? क्रॉस अकाउंट रोलवर क्लिक केलं मी, आणि तुम्हाला काय उचलायचं तिथून? ARN. हा रोलचं ARN काय? अमेझॉन रिसोर्स नंबर. हा रोल तुम्हाला रिसोर्स नेम, सॉरी, इथून कॉपी करायचं आणि कुठं टाकायचं तुम्हाला? ह्या रिसोर्सच्या जागी. डबल इनवर्टेड कॉमा मध्ये घेतलं ना आपण, टाकलं. क्लिअर? हे झालं का क्लिअर? स्टेटमेंट आयडी काय देता तुम्ही, तुम्हाला हे इफेक्ट काय अलाव केलं, काय केलं, स्टेस अजून रोल केले, रिसोर्स तुमचं ते रोलचं नाव टाकलं तिथं, आणि बाकीचं आहे तसं राहून द्या. आणि तुम्हाला काय करायचं? नेक्स्ट करायचं इथं. आणि पॉलिसी नेम, ह्या पॉलिसीला नाव काय द्यायचं तुम्हाला? द्या ना काय, क्रॉस पॉलिसी असं काहीतरी नाव द्या त्याला, तुम्हाला जे पाहिजे त्याला. परमिशन बघा इथं आलं, अलाव काय, STS लॉंग फॉर्म काय सांगितलं तुम्ही, आणि क्रिएट पॉलिसीवर क्लिक करतो. क्रॉस पॉलिसी इथून बघता तुम्हाला, बघा तुमची पॉलिसी ही वाली अटॅच केली, इनलाईन पॉलिसी तुमची. म्हणजे ह्या अकाउंट पुरतं ते ह्याच्या पुरतंच लिमिटेड असणार ते. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं का? आता मी काय करतो, तो युजर मी लॉग इन करतो. कुठे गेले ते? आता बघा, हा युजर इथे, हा वाला युजरवर क्लिक केलं ना, हा URL नाही का, लॉग इन करतो आपण. आठवतं काय, कधी ब्राउझरवर जातो, ह्या ब्राउझरवर जातो. ठीक आहे, आता IM युजरचं नाव काय? टेस्ट युजर, पासवर्ड, टेस्ट 1 2 3. हे बघा, याला काहीतरी S3च काहीतरी दिलं. हा वाला आपला युजर आहे. कोणता युजर आहे? टेस्ट युजर आहे. हे दिसतं का तुम्हाला? कोणत्या युजरने केलं मी? कोणत्या युजरला हे केलं मी? टेस्ट युजर. तर
मी रोल क्रिएट केलेला, रोल अटॅच बी केले, तर तो रोल स्विच इथून करायचं. स्विच रोल हे कंपनीत अशी असते बरं का सेटिंग. तुम्हाला जर त्या रोलवर आता जे क्रिएट केले त्या रोलवर स्विच करायचं असेल, तुम्हाला काय करावं लागेल, स्विच रोल, रोल स्विच रोलवर क्लिक करावं लागेल. इथं जाऊन इथं गेल्यावर स्विच रोलवर जायचं. का होता अखंड आयडी ते हेच अकाउंट होतं ना आपल्या इथलं. अकाउंट आय डी आय एम रोलचं नाव काय होतं, कितपर्यंत झेपतं काय माहिती मला. आता डिस्प्ले नेम काय, तुम्हाला जे नेम डिस्प्ले करायचं ते करा तुम्ही. ते कलर काय द्यायचे त्याला, ऑरेंज देऊन टाकू. स्विच रोल. आता बघा मी कुठं आलोय, रोलवर आलो. डायरेक्ट लॉग इन कुठं केलं मी, रोलवर. कळलं. हा रोल काय S3 बकेट रिलेटेड आहे ना, म्हणजे फुल ऍडमिनिस्ट्रेटर ऍक्सेस भेटले याला. काही करतो इश्यू टू कर सगळं ऍक्सेस भेटले ह्या रोलला. जनरल युजरला सगळ्या परमिशन देतो का आपण, नाही दिलं, पण एक रोल क्रिएट करून त्याला परमिशन दिल्यात मी. म्हणजे ह्या रोलला मी काय परमिशन दिलं बोललो मी तुम्हाला, ऍडमिनिस्ट्रेटर पॉलिसी सगळ्या. हे बघा EC2 इन्स्टन्स बी लॉन्च करतोय. लॉन्च इन्स्टन्स इथून सगळं करताना तुम्हाला काही सगळे तुम्हाला सगळ्या परमिशन आहे. काही करा तुम्ही, ऍडमिनिस्ट्रेटरच्या परमिशन ह्या रोलला दिले. रोल इथे क्लिक केले बघा, रोल आहे क्रॉस अकाउंट, करंट ऍक्टिव्ह क्रॉस अकाउंट. हा रोल आहे अकाउंट आयडी. इथून तुम्हाला स्विच बॅक मागच्या रोलला पण जातात. तुम्हाला स्विच बॅक केलं, कुठे गेला तुम्ही, IM युजरवर गेला, आणि तिथून पुढं रोल आणि युजर. हा युजर आहे तुमचा IMचा. ठीक आहे. हे बघा हे काय बोलते, यू आर नॉट ऑथराइज्ड टू परफॉर्म दिस ऑपरेशन्स. म्हणजे ह्या युजरला परमिशन नाही, ह्या युजरला परमिशन नाही. कोणाला ऍक्सेस आहे, रोलला ऍक्सेस दिले मी. हा रोलला स्विच रोल जर केलं तर त्या रोलला मी ऍक्सेस दिलेला आहे. काय हे होतं त्याला, क्रॉस अकाउंट कलर. आता बघा, आता मी रोल स्विच रोल. कंपनीत असं असतं बरं का, रोल क्रिएट करतो आणि इथून स्विच करतो आपण रोलवर. आता सगळ्या परमिशन आलेल्या ऍडमिनिस्ट्रेटरच्या परमिशन युजरला नाही, परमिशन रोलला आहे. रोलला हे बघा सगळं तुम्हाला जर वाटलं हे टर्मिनेट करायचं, करा तुम्ही टर्मिनेट. कळलं. हे कळलं का सांगा तुम्ही, कन्फ्युज झालं हे, अजून पुढचं अजून कन्फ्युज होऊन जाईल. हे कळलं का तुम्हाला, म्हणजे सगळे शांत आहेत. म्हणजे असं थोडं मी आता क्रॉस अकाउंटवर दुसऱ्या अकाउंटचा ऍक्सेस काहीच केलं नाही. मी तुम्हाला जे बोलत होतो ना, अकाउंट टू अकाउंट सध्या सेमच अकाउंटवर करतो ना, अकाउंट केलं. आता माझा हा मी क्रॉसचा घेणार होतो, ते योगेश थोडा टाइम लागतो म्हणून ही सर्व्हिस घेऊन टाका बोललो मी. म्हणजे मी काय केलं, अकाउंटचं पूर्ण म्हणजे काय केलं, एक IM युजर क्रिएट केलं आणि त्याला काय केलं मी, रोल ऍड केलं आणि रोलला काय परमिशन दिलं मी, फुल ऍडमिनिस्ट्रेटर परमिशन, म्हणजे फुल ऍक्सेस दिलं त्याला. आणि रोलला काय परमिशन, नो परमिशन, याला परमिशन नाही. फक्त परमिशन IM युजरला काय परमिशन आहे का, काही नाही. पण कोणाला परमिशन दिलं मी, रोलला.
आणि रोल कोणाला अटॅच केला, ह्या युजरला सांगितलं मी इनलाईन पॉलिसीमध्ये. तर हा रोलला मी इथून जर स्विच केलं आणि रोलवर गेलो तर रोलला सगळं काही बी करू शकतो. रोल EC2 फुल ऍक्सेस सगळं AWS पूर्ण ऍक्सेस ह्या रोलला आहे. हा रोलला पूर्ण ऍक्सेस आहे, युजरला काही नाही ऍक्सेस. स्विच रोल असं आपण करतो आणि सगळं कुठं एकाच अकाउंटमध्ये, सेम अकाउंट, सॉरी डायग्रामच असं होतं, सेम अकाउंट, एकाच अकाउंटमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या. हे कळलं का? हो सर. हो सर. आता मला दुसऱ्या हो, अकाउंटचं सर. बघायचं. मला अकाउंट एचं काय करायचं, मला रोल कुठं क्रिएट करायचं, मला सर ते दुसरं अकाउंट क्रिएट करून याचा आयडी द्यायचा, या अकाउंट आयडी याचा हा द्यायचा, ARN एवढंच नंबर आहे. तिकडे अपडेट करावं लागेल त्याच्या पॉलिसीमध्ये. हा. म्हणजे मला काय करायचं, याच्यात रोल क्रिएट करायचे, रोल क्रिएट अकाउंट ए मध्ये करायचे, ठीक आहे. आणि दुसऱ्या अकाउंट मध्ये मला काय करायचंय, युजर क्रिएट करतो मी. दुसऱ्या अकाउंट मध्ये युजर क्रिएट करतो आणि त्याच्या पॉलिसी अपडेट करतो मी. अपडेट करतो आणि लॉग इन कुठे इथंच करतो मी. लॉग इन कळलं मला. आता काय करायचं ते, इकडे तिकडे दोन्ही कसंही करू शकता तुम्ही. इथं अकाउंट ए मध्ये सगळे युजर क्रिएट करा आणि बी मध्ये रोल क्रिएट करा. हॅलो, काय क्वेश्चन होतं का तुमचं? काहीतरी आता बोलत होतं कोणतरी. नेक्स्ट काय करायचं हॅलो, बोललो मी, कळलं? येते का सर? येते. हा, आता ह्याच्यामध्ये सर आपल्याला ARN करावं लागेल ना, डी मध्ये युजर क्रिएट करून इनलाईन हा, पॉलिसी तिथं ARN ते अपडेट जे रोल क्रिएट केलंय. हा 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 हा. आताच काय कळलं तुम्हाला? आधीचं प्रॅक्टिकल कळलं असेल तर मग कालचं काही एवढं नाही. आता मी काय करतो, मी लई कचरा झाला का इथं, काय करावं लागेल मला. मी आतापर्यंत कुठं करत होतो, मी काय केलं आतापर्यंत, अकाउंट ए मध्ये केले सगळं, ठीक आहे. इथं लक्ष द्या तुम्ही. हे अकाउंट ए मध्येच करत होतो असं लक्ष तुम्ही. हे एकाच अकाउंट मध्ये काय केलं मी सगळ्यात आधी, फर्स्ट स्टेप क्रिएट रोल केलं, त्याला काय केलं, पॉलिसी दिलते ना आपण, पॉलिसी दिलं त्याला त्या रोलला. आणि सेकंड काय केलं आपण, क्रिएट युजर केलं आणि त्याची इनलाईन पॉलिसी अपडेट केली त्याची. हे दोन गोष्टी. याच्यात काय केलं, रोल मध्ये काय केलं माहिती आहे ना तुम्हाला, अकाउंट आपण सिलेक्ट केलं, त्याच्यात मग पॉलिसी अटॅच केली, काय हे गोष्टी बघू आपण. पण दोनच केलं ना आपण. आणि लॉग इन कोणत्या युजरने केलं आपण, हा युजरने लॉग इन क्रॉस अकाउंट IAM युजरने केला आपण. आणि इथून रोल स्विच केला आपण, स्विच रोल. आणि या युजरला काय परमिशन नाही. आणि जे आपण इथं रोल क्रिएट केले, हा वाला रोल इथं आपण सिलेक्ट केले त्याला. हे कळलं का मी काय केलं आता ते, एवढं कळलं का आता जे प्रॅक्टिकल केले ते. हो सर. खरं सांगा बरं का, पुढचं प्रॅक्टिकल तुमच्या डोक्यावर नको जायला. म्हणजे त्या डाऊट असताना सांगा मला, काय विचारा. हे कळलं की नाही कळलं एवढं सांगा बरं मला. का डबल सांगायचंय का क्रॉस अकाउंट घेतलं की कळून जाईल तुम्हाला तिथे काय केलं ते. कळलं सर. कळलं सर. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता अजून एकदा आपल्याला काय करायचं, योगेश तुझं अकाउंट दे ना मला, दिलं का चॅट बॉक्स मध्ये. ओके ओके.
अकाउंट नंबर केलं दे ना, का अकाउंट नंबर मध्ये? पाठवला. ठीक आहे, अकाउंट नंबरची गरज नाही, लॉग इन केलं. आता आय एम युजर इथून मी अजून एक काय करतो मी, असं काय करायचं अकाउंट नंबरचं आय एम नाही करत आपल्याला. मी डायरेक्ट युजर नेम पासवर्ड, फक्त मला OTP जर असलं तर सांगून दे बरं. रूट युजरनी करतो मी, आय एम युजरनी नाही करत. क्रॉस अकाउंट चालू आता सगळ्या गोष्टी. आता एकदा लक्ष द्या, हे काय आहे पी ए काय येले कळत नाही दादा सगळं. DCP4PB. हे कोड सांग बरं योगेश मला. हॅलो. हा 707 707 967. 967. ती एक्सपायर होऊन जातं ना, 30 सेकंद असतं का? होईल सर लॉग इन. आता मी रोल काय करतो आता, तुम्ही एका अकाउंट मध्ये रोल क्रिएट करायचा आणि एका याच्यात युजर क्रिएट करायचा आणि दोघांचं तिथं सांगून द्यायचं आपल्याला, कळलं का? आता कुठं रोल क्रिएट करायचं आणि कुठं काय क्रिएट करायचं सांगा तुम्ही. आता मी काय करतो, रोल माझ्या अकाउंट मध्ये रोल क्रिएट करतो, कारण याच्यात काय काय रिसोर्स आहे, त्याला योगेशच्या अकाउंट मधल्या युजरला ऍक्सेस करायचं बरं का, लक्षात ठेवा तुम्ही. माझ्या अकाउंट मध्ये भरपूर गोष्टी आहेत, त्यासाठी मी काय करतो, हा आय एम युजर आहे असो, हा माझा युजर आहे, हे मेन युजर आहे, हा वाला आय एम युजर इथं बघा, अकाउंट रोल आहे आय एम युजर पण नाही, रोल आहे. आणि हा कोण आहे, योगेश युजर आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. एकच मिनिट. ओके, आता काय करायचं मला तुम्ही सांगा, तुम्हाला म्हणजे जेवढं कळलं ते. मी सगळ्यात आधी काय करू, रोल माझ्या अकाउंटवर क्रिएट करतो योगेश न करता. मी काय करतो, एक रोल क्रिएट करतो. हा रोल क्रिएट रोलवर सगळ्यात आधी रोल क्रिएट करतो. क्रिएट रोलवर जातो आणि कोणता रोल पाहिजे मला, AWS अकाउंटवर क्लिक करतो. हे ठीक आहे, अकाउंट. आता काय करायचं मला, रोल कोणासाठी क्रिएट करायचा मला, आधी रोल मी कोणासाठी केलं तर धिस अकाउंट. आता मला रोल कोणासाठी क्रिएट करायचंय, अनदर अकाउंट. हा, इथं अनदर अकाउंटवर क्लिक करायचं आणि त्या अकाउंटचं ID टाकायची. तर पहिला हे वाला योगेश अकाउंटचा ID तिथं टाकतो मी. ठीक आहे, ते झालं. MFA काही घेत नाही सध्या मी. झालं. आता याला काय परमिशन द्यायचं, आता ऍडमिनिस्ट्रेटरचं देऊन टाकतो सगळ्या परमिशन. ते अकाउंट तिकून बघता यायला पाहिजे त्याला काय काय नाही, म्हणजे जे असेल ती 2-4 दिवस देतो मी. ठीक आहे, ह्या रोलला नाव देतो मी योगेश रोल, असं काहीतरी नाव देतो मी. त्याला काय लागते आता, ट्रस्टेड युजरच्या टायमाला आपल्याला हे करावं लागेल. आता बघा, हे रोल क्रिएट केलं मी, माझा रोल क्रिएट झाला. आता क्लिक केलं नाही. हां, आता माझा रोल क्रिएट झाला का, रोल क्रिएट झाला माझा. आता मला काय करायचंय, रोल क्रिएट झाला तर ट्रस्ट रिलेशनशिप मध्ये पण तुम्ही इथून पण सगळं चेंज करू शकता. माझा रोल क्रिएट झाला, अकाउंट हे सगळ्या गोष्टी झाल्या. काय ते कोणत्या अकाउंटसाठी क्रिएट घे बघ, हे अकाउंट ID कोणाचं आहे, हा वाला अकाउंट नंबर कोणाचा आहे, हा योगेश अकाउंट इथं आला बघा. तुम्ही हे ट्रस्ट रिलेशनशिप मध्ये जर बघितलं, तुम्ही कोणी रोल अज्युम केला ते बी कळते इथं. ठीक आहे, जर तुम्ही म्हणता असं हे, आता बघा
जास्त कन्फ्युज नको करायला तुम्ही. हे बघा योगेश रोल क्रिएट झाला आपला आणि इथं बघू शकता तुम्ही रोल क्रिएट झालं, हे झालं, त्याच्या परमिशन काय काय ते बघतो आपण. इथं ट्रस्ट रिलेशनशिप इथं बघू शकतो, म्हणजे ते पॉलिसी कोणती ही वाली. ठीक आहे. आता मला रोल क्रिएट झाला, युजर कुठं क्रिएट करणार आहे मी? योगेशच्या अकाउंटवरती. हा म्हणजे ह्या योगेशला अकाउंट हे ऍक्सेस करता यायला पाहिजे. आता कुठं रोल युजर कुठे क्रिएट करणार मी? योगेशच्या अकाउंट मध्ये, युजर्स मध्ये जाणार मी. योगेशच देतो युजरचं नाव. ठीक आहे, योगेश युजर असं काही देऊन टाकतो. योगेश युजर नाही याच्यात, नाही ना योगेश युजर. योगेश युजरचं नाव देतो. कस्टम पासवर्ड योगेश @123 हा पासवर्ड दिलेला. ऍड ग्रुपमध्ये ऍड नाही करायचं असं नाही का. विदाउट परमिशन वाला युजर क्रिएट करून ठेवलं मी. या युजरला काहीच परमिशन नाही, काहीच नाही. हा युजर जरी तुम्ही लॉग इन केल्याला काहीच परमिशन नाही. विदाउट रोल हा काही करू शकत नाही. हा तुमचं युजर क्रिएट झाला तुमचा. हा पासवर्ड दिला आपण युजरला. आता काय केलं मी? योगेशच्या अकाउंट मध्ये योगेश युजर मी क्रिएट केलाय. ठीक आहे. आता युजर क्रिएट झालं. आता मला तिथं काय अपडेट करायचंय? रोलची पॉलिसीज अपडेट करायची. परमिशन ऍड करायचं ना. तर मला काय करावं लागणार? ऍड परमिशन, क्रिएट इनलाईन पॉलिसी, जेसन, आणि इथं तुम्हाला परमिशन ऍड करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? लवकर सांगा काय? ऍक्शन STS आधीचं रोल आहे का? थांब 2 मिनिटं, मी तिकडचं ते ॲज इट इज कॉपी करतो. आताची स्टेप मी आता स्टेप करतो ते लक्षात ठेवू नका. आताची मी फक्त ती IAM ची पॉलिसी उचलतो मी. हे लक्षात ठेवा सारखं नाही बरं का तुम्ही. असंच काहीतरी पॉलिसी ती मी फक्त इकडे अपडेट करायचा कंटाळा म्हणून उचलतो बरं का, काहीच करत नाही. आता मला काय करायचंय? हे पॉलिसी अपडेट करावं लागते ना. अलाव केलं, STS अजून रोल घेतलं आणि रिसोर्स काय घेणार मी इथं? रिसोर्स काय घेणार मी? हा रोलचं ARN घेणार आपण. कोणत्या रोलचं? जे योगेशसाठी बनवलं तुम्ही. कुठं रोल आहे आपलं? हे अकाउंट आहे माझं सचिन जाधव, म्हणजे हा वाला अकाउंट. इथं रोल आहे योगेश रोल. योगेश रोलवर जाणार मी आणि कुठे क्लिक करणार? हे तर ARN योगेश ARN. हा रोलवर क्लिक केलं, ते ARN कॉपी केलं आणि योगेशच्या अकाउंट मध्ये गेलो आणि इथं मी ह्या रिसोर्स इथं अपडेट केलं. आता मी काय करतो? नेक्स्ट जातो. पॉलिसी नेम योगेश, असं काही इनलाईन देऊन टाकायची पॉलिसी आपल्याला. दिलं, झाला युजर. आता काय होणार? हा युजर अकाउंट योगेशला माझ्या अकाउंट मधल्या सगळ्या गोष्टी ऍक्सेस करायला भेटणार. कळलं ना काय केलं मी ते? आता योगेशला आहे ना, हा योगेश युजर आहे. हा युजरला तशी काय परमिशन नाहीत बरं का. युजरला तुम्ही ह्या युजरने लॉग इन जरी केलं कुठे ते अजून काहीतरी टॅब ओपन करावं लागेल मला. रोलला परमिशन दिलं ऍडमिशन. ठीक आहे. IAM युजर नेम काय? योगेश आहे ना. पासवर्ड काय? योगेश @123. योगेश युजर असेल सर. IAM युजर योगेशच आहे. नुसतं योगेश केलं मी नंतर. हां झालं. आता हा युजर कोणता? योगेश. कोणाच्या अकाउंट मधला? योगेशच्याच अकाउंट मधला योगेश युजर आहे. ठीक आहे. तर हा युजरला ऍक्च्युअली काही परमिशन नाहीत. हे काहीच करू शकत नाही. याला परमिशन नाहीच. बिगर परमिशन वाला युजर आहे. पण रोल क्रिएट केलं मी. रोलला सगळं ऍक्सेस आहे.
रोल असं क्रिएट केलं त्याला फुल ॲडमिनिस्ट्रेटरचे ॲक्सेस दिले मी. आता बघा मला रोलला स्विच करायचं असेल बघा, हे आय एम युजर आहे, हा अकाउंट आय डी आहे, तर काय करणार मी स्विच रोल अकाउंट आय डी. काय अकाउंट आय डी ओके सर, अकाउंट आय डी कुठलचा रोलचा, मला वाटतं रोलचा अकाउंट आय डी असेल काय माहित बघू. असं रोल चालू रोलचा अकाउंट असेल बघू. आता अकाउंट आय डी रोलचं नाव काय, आता बघा अरे रिजनची ही नॉर्थ रिजन. आता मी कोणाचा अकाउंट ऍक्सेस करतोय, माझा अकाउंट कोणाचा युजर योगेशचा अकाउंट ऍक्सेस करतोय. त्यामध्ये युजरला आपण केलेलं रोल स्विच केलेला आहे. आवाज येत नाही क्लिअर. User create केलाय. काय करतोय मी, हा अकाउंट कोणाचा, कोणाच्या अकाउंटवरून मी स्विच केले रोल, माझ्या अकाउंटवरून योगेशच्या अकाउंटवरून रोल स्विच केला. कोणाचा अकाउंट आहे हा, इन्स्टिट्यूशन कोणाचे आहेत, कन्सेप्ट कळलेच नाही राव, एवढं टाइम घातला मी. कळलं का काही, स्नेल कळलं का आता काय केलं मी ते. हो थोडं कन्फ्यूज होतंय सर ते. कुठं होते कन्फ्यूज, ते जेव्हा आपण स्विच केले ना अकाउंट्स, म्हणजे हा कोणाचा अकाउंट ऍक्सेस करतो मी, हा वाला कोणाचा अकाउंट आहे, हा वाला अकाउंट आहे हा, तुमचा योगेश, हा योगेशचा, हा नाही हा वाला, हा माझा अकाउंट हा आहे, मी वाला क्रॉस तुमचा आहे अकाउंट बोललो सर. काय हा ते. हा तुमचा वाला सर आहे. तर आताची कन्सेप्ट कळलीच नाही वाटतं, मी अजून एकदा सांगतो. तुम्ही ते रोल स्विच केला ना, ते माझं अकाउंट होतं, जेव्हा केलं की युजरच आहे. त्याच्यामध्ये आपण रोल क्रिएट केलेला आहे आणि त्याची पॉलिसी डिफाइन केलेली आहे. हा योगेश सर, योगेश आणि हा मी ठीक आहे. आता मला काय केलं, युजर कोणात क्रिएट केलेलं मी, योगेश अकाउंट, मला क्रॉस अकाउंट, मला हा युजरला, मला हा ऍक्सेस, ह्या अकाउंट मधल्या युजरला हा अकाउंट ऍक्सेस करायचे. क्लिअर, हा युजर होता योगेश. योगेशला कोणतं इन्स्टिट्यूशन ऍक्सेस करायचं, योगेशला नाही, योगेशला मी एक रोल क्रिएट करून दिला. कोणता रोल होता तो, योगेश रोल, आणि तिथून मी कुठे ऍक्सेस केले, ह्या रोल थ्रू मी ह्या अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंट मधलं
पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर ऍक्सेस करतोय मी असं क्रॉस अकाउंट. तर स्विच बॅक जर केलं मी कुठं जातो बघू आता. अकाउंट ठीक आहे. कुठं आलो मी? हा योगेश युजर्स आहे, योगेश अकाउंट मधला. तर स्विच रोल करतो मी. मला अकाउंट माझा घेतला होता आधी, आता योगेश अकाउंट मध्ये स्विच करतो बघ. रोल का आता योगेश रोल. हा म्हणजे त्या अकाउंटचं युजर लागेल. कोणता अकाउंट ऍक्सेस करायचं ते अकाउंट देतो ते. आणि रोल कोणत्या रोल थ्रू? योगेश रोल नुसार. आणि कुठून ह्या रोल स्विच केला मी? योगेश वरून. हा आता योगेशला तसं ऍक्सेस होतं का? दुसरं मला विचार करा. माझं बॅक मला काय पाहिजे? बॅक एंड माझं अकाउंट योगेश अकाउंट मध्ये म्हणजे काय करणार मी? अकाउंट ए आणि अकाउंट बी. अकाउंट ए मधल्याला काय करायचं? अकाउंट बी मधल्या गोष्टी काय करायच्यात? ऍक्सेस करायच्यात. असं डायरेक्टली करू शकत नाही ते. मग अकाउंट ए ला काय करावं लागेल? एक रोल क्रिएट करावं लागेल आणि त्या रोल थ्रू तिथं ते ऍक्सेस करावं लागेल. आता बघा, हा योगेशचा युजर होता, योगेशच्या अकाउंट मधला युजर होता आणि त्याला माझ्या अकाउंट मधलं काही ऍक्सेस नव्हतं. तर मी काय केलं? रोल क्रिएट केलं आणि त्या रोलला परमिशन सगळ्या दिल्या. आता ते पूर्ण माझा अकाउंट ते रोल थ्रू बघू शकते. माझा अकाउंट नंबर आणि रोल नेम टाकलं तिने, ते सगळ्या गोष्टी हे बघू शकते ते योगेश युजर. थोडं लास्ट सांगतो मी काय काय केले ते बघू, आता समजतं नाही. त्यासाठी एवढ्या कसं ऍडव्हान्स गोष्टी असं सांगितलं ना, थोडं कन्फ्युज होते. आता सांगा, आता लक्ष द्या. आता काय मी पिन थ्रू आता काय केलं मी? 2 अकाउंट क्रिएट केले, एक योगेश आणि एक सचिनचं. डायग्राम काढायचे काय मी सगळीच नाही राहिलो. हा AWS चं नाव देतो सचिन, हा माझा अकाउंट आहे. आणि हा AWS योगेश. आणि काय करायचं इथं? योगेशला माझा पूर्ण अकाउंट ऍक्सेस पाहिजे मला. योगेश काय करणार? किंवा हा एक युजर आहे, समजा एक्सटर्नल युजर आहे, दुसऱ्या अकाउंट मधले युजर आहे. हा योगेश अकाउंट आहे, त्याच्या अकाउंट मधले एक युजर आहे, त्याचं नाव काय? योगेश. आणि त्याला माझं सगळं EC2 माझ्या अकाउंट मधले सगळ्या गोष्टी त्याला ऍक्सेस करायचे आहेत सगळं. AWS सर्व्हिसेस म्हणजे ह्या युजरला काय करायचं? तर सगळ्या गोष्टी ते काय करायचं? ऍक्सेस करायचं. म्हणजे योगेशच्या अकाउंट मधला एक युजर आहे, समजा योगेश आहे. योगेशला काय करायचं? योगेश दुसऱ्या अकाउंट मधला आहे, ठीक आहे, आणि मी दुसऱ्या. योगेशला काय करायचं? ह्या माझ्या अकाउंट मधल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या सर्व्हिसेस ऍक्सेस करायचे. मला त्यासाठी काय करावं लागेल? एक रोल क्रिएट करावा लागेल आणि त्या रोलला सगळ्या परमिशन ऍडमिनिस्ट्रेटरचे ऍक्सेस द्यावा लागेल. आणि तो रोल योगेश युजर पासून स्विच करून ते योगेश काय करणार? एक हा रोल क्रिएट केला ना मी, तर हा योगेश काय करणार? रोल स्विच करणार. स्विच रोल केलं, मग योगेश काय करणार? त्या रोल थ्रू, त्या रोलचं जे नाव असेल तिथून माझं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं ऍक्सेस करणार. कळलं? हो सर. आता कळलं ना? हो सर. आता बघा मी काय केलं त्यासाठी पहिली स्टेप. आता असं आपण घेऊ एक अश्विनी. आता मी थोडं घुमितो. अश्विनीचं अकाउंट आहे AWS, हा स्नेलचं. ह्या कंडिशन मध्ये तुम्ही सांगा मला काय करता येईल. मी कंडिशन चेंज करतो. अश्विनीला काय करायचंय? स्नेलचं पूर्ण अकाउंटचा ऍक्सेस पाहिजे त्याला. अश्विनीला काय करायचं? स्नेलचं जे अकाउंट, समजा अश्विनी एक युजर आहे, समजा हा अकाउंट आहे,
अकाउंट बी. अश्विनीला काय करायचं, स्नेहलचं सगळं जे असेल हे स्नेहलचं म्हणजे स्नेहलचं जे अकाउंटचं आहे ना, अश्विनीला अकाउंट बीचं सगळं ऍक्सेस पाहिजे, ऍक्सेस किंवा इस्त्री बकेटचा ऍक्सेस पाहिजे. बघा आता तुम्ही सांगा बरं का मला काय करायचं ते. अश्विनीला काय करायचं, अकाउंट बी मधलं इस्त्री इथं मी लिहितो बरं का. इस्त्री बकेटचं फुल ऍक्सेस पाहिजे. अश्विनीला काय करायचं, फुल ऍक्सेस पाहिजे कशाचं, इस्त्री बकेटचं. ठीक आहे, हा वेगळ्या अकाउंट मध्ये, हा वेगळ्या अकाउंट मध्ये. पण अश्विनीला काय करायचं, स्नेहल अकाउंट बी मधलं इस्त्री बकेटचं सगळं ऍक्सेस पाहिजे त्याला. तर ती काय करणार सगळ्यात आधी, अश्विनी रोल क्रिएट करणार. अश्विनीने क्रिएट करणार, अश्विनीला नाही पाहिजे. अश्विनीला स्नेहलच्या अकाउंट मधले ऍक्सेस पाहिजे. मी करणार. स्नेहल करणार, मी करणार. स्नेहल करणार. क्रिएट रोल करणार. आणि अश्विनी काय करणार, युजर क्रिएट करणार. क्रिएट युजर करणार. आणि तिथं जी इनलाईन पॉलिसी परमिशन ऍड करणार. परमिशन काय, इनलाईन पॉलिसी मध्ये रोलचे क्रेडेन्शियल्स टाकणार त्याच्यामध्ये आपण. हा रिसोर्स मध्ये हा रोल आहे ना, रोलचं जे हे असेल ARN तिथं पेस्ट करणार. हा इथं टाकून देणार आणि सेव्ह करणार. आणि नेक्स्ट टाइमला लॉग इन कशाने करणार या अश्विनी, त्याचं जे युजर असेल लॉग इन स्विच युजर करणार आणि इथून युजर ते स्विच करणार. स्विच युजर. आणि युजर करताना अकाउंट कोणाचं घेणार, इकडचा अकाउंट नंबर घेणार. रोल नेम आणि ऍक्सेस करणार सगळ्या गोष्टी. कळलं कळलं. हो सर. असं कॉम्प्लिकेटेड कसं होतं माहितीये का, इथं तुम्हाला काय वाटतं अश्विनीला स्नेहलच्या अकाउंट मध्ये ऍक्सेस पाहिजे, तर तुम्ही काय करता, सगळ्या गोष्टी इथंच क्रिएट करायचं बघता आणि रोल इकडे क्रिएट करता तुम्ही. तसं नाही. आता ऍक्सेस ज्याच्या अकाउंट मधला पाहिजे ना, आता स्नेहलचा अकाउंट कोणाला ऍक्सेस करायचं, अश्विनीला, तर रोल कुठं पाहिजे, स्नेहलच्या अकाउंट मध्ये. युजर पॉलिसी हे सगळं कुठं अपडेट करावं लागतं, अश्विनीच्या अकाउंट मध्ये. रोल क्रिएट करताना तर पॉलिसी अपडेट करावं लागतं, तिथं कॉमन गोष्टी करावं लागते इथं, तिथं आहेच. पण तिथं क्रॉस अकाउंट सिलेक्ट करायचं तिथं. ठीक आहे, आता क्लिअर झालं का. हो सर. हो सर. ठीक आहे, एवढं प्रॅक्टिकल करून बघा, रेकॉर्डिंग स्टॉप करून बी बघा किंवा कसं तरी बघा. आणि बघा एवढं. मग याच्यावर कसले क्वेश्चन विचारते, क्वेश्चन IMचे होते माझ्याकडे. IEWS कसे याच्यावरच आहे सगळं, सिक्युअर टोकन काय, मॅनेजर याच्यातलं. हे डेव्हसेकऑप्स इंजिनियर एक मित्र आहे माझा, डेव्हसेकऑप्स इंजिनिअरिंग म्हणजे सिक्युरिटी रिलेटेड सगळ्या गोष्टी असतात ना. तुम्ही जनरली डेव्हऑप्स म्हणलं की तुमच्या एवढं IIM वर काम नसते, पण तुम्ही डेव्हसेकऑप्स इंजिनियर असला समजा तर IIM वर तुमचं भरपूर अशा गोष्टी असतात. हे बघा, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला मी पाठवले असतील का नाही, आज पाठवून देतो. हा ते पाठवले की मी ते क्वेश्चन बँकचं, तिथं अँसर सगळं टाकले मी. हे सगळं IIMचे क्वेश्चन बघितलेत मी, त्याला इंटरव्ह्यू मध्ये आतापर्यंत सगळे क्वेश्चन आलेत ते. आता ऍज अ डेव्हऑप्स एवढं नाही डिटेल मध्ये तुम्हाला विचारणार, पण जर तुम्हाला माहित असले तर तुम्ही सांगू शकताय. ठीक आहे, आता एवढं क्वेश्चन विचारले, ते क्वेश्चन तुम्ही केले सगळ्या गोष्टी. आता आज प्रॅक्टिकल मध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. त्याने IIM रोलवरच जास्त क्वेश्चन विचारले ते बघा. सेटअप क्रॉस ऑफ S3 फॉर युजर, QA टीम लिस्ट, ऍक्सेस टू प्रोटेक्शन डेटाबेस. म्हणजे एका अकाउंट मधलं दुसऱ्या अकाउंट मधलं ऍक्सेस पाहिजे होतं, तेव्हा सांगणार तुम्ही. मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशनचं कुठे गेलं ते नाही का, इथं असतं मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन, परमिशन मध्ये असते ते युजरची. हो आपण बघितलं सर ते त्याच्यामध्ये. कन्सोल ऍक्सेस इनेबल, इथून इनेबल मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन करू शकता तुम्ही. हे त्याच्यावर बी क्वेश्चन विचारलं तर तुम्ही करू शकता. ते डिव्हाइस नेम हे तुम्ही कॉमन आहे, सगळ्यांनी केले. ऑथेंटिकेटर ऍप घ्यायचं आणि तिथून हे करायचं ते. ठीक आहे, हे एवढी गोष्ट राहिली, ही पण आहे इथं. तर तुम्ही हे करून बघा. IIMच्या बाहेरचं क्वेश्चन नाही विचारणार तुम्हाला कोण. विचारलं तरी तुम्ही सर्व सांगायचं, नाही केलं म्हणायचं काम. कारण हे ऑलरेडी भरपूर गोष्टी आहेत एवढे आतापर्यंत. म्हणजे बाकीचे डेव्हऑप्सला एवढे काही विचारत नाही, ते डिफरन्स विचारते, पॉलिसी थोडंफार विचारते. पण हे रोलवर हे असं स्विच रोल हवाला गोष्ट नाही की इथून असं स्विच बॅक मागच्या रोलवर गेलो आपण, डायरेक्ट युजरवर गेलो.
या अशा गोष्टी जमायला पाहिजे तुम्हाला. आता मी डिलीट करू का? डिलीट करताना काय करायचं तुम्हाला, युजर जर तुम्ही डिलीट केलं तर इनलाईन पॉलिसी डिलीट होऊन जाते. योगेशवाला युजर आहे, टेस्ट युजर हे डिलीट करून टाकतो. कळलं नाही काय माहित नाही मला, पण बघा तरी काय ते. कळलं सर. योगेश रूल इस्त्री बकेट फुल ॲक्सेस रूल हे डिलीट करून टाकायचे. अजून काय काय डिलीट करणार मी? योगेश अकाउंटमध्ये काय होतं का, योगेश ओके असो, ठीक आहे. साइन आउट करून टाकतो मी. ठीक आहे, झालं आजचं एवढं. बघा तुम्ही डायग्राम मध्ये असं कळतं उलट सुलट काय कळणार तुम्हाला असं. ठीक आहे, एवढं करा तुम्ही. खूप वेळ चालला होता ना. आणि उद्या कोणाचं हिचं अश्विनीचं इंटरव्ह्यू, ठीक आहे. प्रिपेअर कर, उद्या हो आपण 9च्या अराउंड कनेक्ट. हो सर. आणि इंटरव्ह्यू देताना एकदम प्रॉपर वेने बसायचं आहे आपलं, नाही का, म्हणजे असं रिअल टाइम सारखं वाटावं. असं मी घेतो म्हणून असं वाटू नका तुम्ही. प्रॉपर कॅमेरा, नेटवर्क सगळ्या गोष्टी चेक करायच्या सगळ्या. आणि काय काय गोष्टी पाहून जरी गेल्या तरी बघायचं कसं आहे का नाही इंटरव्ह्यू. आणि जमलं तर कोणी बघतो अभिनव सर उद्या असेल तर त्यांना पण इंटरव्ह्यूला बोलून घेतो उद्या. बघू उद्या, ठीक आहे. उद्या पिंक कर मला 9च्या अराउंड. हो सर. अजून काही डाऊट असेल विचारा तुम्ही. आता आय एम रोलचं कुठं कन्फ्युज असेल थोडंफार. डाऊट आहे का कोणाला आय एम रोल मध्ये? नाही सर, एकदा प्रॅक्टिकल करून